की याचवाली माझ्या रोज घरी येऊन बसाल ती. आता पास घ्यावं का मराव. माझं नाव जयराम धोडमशे. फार्मर आयडीची आट घातली शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी. ज्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज थकीत आहे, त्यांना कर्ज माफ म्हणून सांगितले सरकारनं. आणि जे रेग्युलर भरतात त्यांना ₹50,000 अनुदान म्हणून असं बोललेले सरकारनं. फार्मर आयडी नसल्यामुळे आमचे कर्जमाफीचे आम्ही बसत नाही आहे. ते कर्जमाफीची आट फार्मर आयडीची आट कट केली तर आम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल कर्जमाफीचा. नाहीतर आम्हाला लाभ मिळणार नाही कर्जमाफीचा. त्यासाठी सरकारला एवढीच विनंती आहे की नुसते आश्वासनं देऊ नका तुम्ही. फार्मर आयडीची आट काढा, पोट खराब जमीन असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळू द्या. नाहीतर रेग्युलर खाजगी जमिनीला आणि 50,000 माफ रेग्युलर वाल्यांना तर तुम्ही देत असाल, तर बाकीच्या शेतकऱ्यांवर तुम्ही अन्याय करता साहेब. आणि काय म्हणते ती फार्मर आयडी पाहिजे तुमचा. फार्मर आयडी कसा काढायचा? तर पोट खराब जमीन आहे. मग आम्हाला फार्मर आयडीला भरपूर अडचणी आल्या. 10,000 द्या, 20,000 द्या. मग कशासाठी द्या? आ? मग सरकारला कळायला पाहिजे शेतकरी इकडे तोट्यात आहे. पाऊस पाणी नाही सोलापूर जिल्ह्याला. काय करायचं त्या शेतकऱ्यांनी? मग फार्मर आयडी आमच्या जमिनी ऐकल्यानंतर फार्मर आयडी निघणार आहे त्या का? आमच्या जमिनीच ऐकायला येत नाही त्या. काय करायचं त्यासाठी? म्हणजे आम्ही कुठं जगावं का मरावं हे शासनानं मोठा निर्णय ठेवलेला आहे आमच्यापाशी. म्हणजे जो खाजगी आहे, जो रेग्युलर भरतो त्यांना अनुदान मिळणार आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही का? म्हणजे सरकारला कळकळीची विनंती आहे की आम्हाला फार्मर आयडीची आट रद्द करा. आमची पोट खराब जमीन असल्यामुळे आम्हाला फार्मर आयडी निघत नाही. त्यासाठी आम्ही शेतकरी भरपूर वंचित राहिलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना बी लाभ मिळू द्या, ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे. मी आता मी शेती एक 15 वर्ष झालं करतोय साहेब. 15 वर्ष शेती करतोय. 3 वेळा कर्जमाफीचा मला लाभ मिळाला. त्या यादीमध्ये माझं नाव असूनही माझं कर्जमाफी झाली नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली त्यातही माझं नाव होतं. त्यामध्ये पण माझं नाव होतं. त्यातही माझी माफी झाली नाही. परत उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली त्यांनी पण त्यातही माझं नाव होतं. त्यातही माझं कर्जमाफी झाली नाही. का कर्जमाफी झाली नाही? ही पोट खराब क्षेत्र असल्यामुळं, वर्ग 2 ची जमीन असल्यामुळं ही कर्जमाफी होत नाही. त्यामुळे आमची ई-के-वाय-सी होत नाही. आमची फार्मर आयडी निघत नाही. बँकवाले म्हणते ती फार्मर आयडी घेऊन या आणि ई-के-वाय-सी करा. त्यावेळेस तुमची कर्जमाफी होईल, नाहीतर आता ते होणार नाही. ह्यासाठी शासनाला विनंती आहे की पोट खराब जमिनीची आणि वर्ग 2 च्या जमिनीची आट काढावी आणि आमची कर्जमाफी करावी. माझी शेती करून कमीत कमी मी लगीन झाल्यापासून 15 वर्ष झालं बाजूला राहिलोय. माझ्या असताना शेत खराब असल्यामुळं 2 शेत आहे. मला कुठले बी मार्ग मिळाला बी नाही, मिळत बी नाही. कर्ज माफ झाले माझं. त्यांनी म्हणते आयडी फार्म घेऊन या आणि माझी पोटखोर जमीन आहे. असं मी एकतर आंधळा आणि पांगळा. मला मुलगा देणं झाले. त्यात बी कर्ज माफ करा म्हणते ती. केले म्हणते ते आयडी फार्म घेऊन या. पण कुठनं आणायचं याला ₹12,000 मागाल ती. 12,000 आणायचे म्हणजे ₹10 टक्क्याने पैसे मला काढावं लागते ती. ₹10 टक्क्याला मला अख्ख्या हलवडीत कोण देत नाही ती. देणारं कुठं आणि आणणारं कुठं आणि फेडणारं कुठलं? माझ्या मागं 2 लेकरं, 2 पोरी. त्यांचं लग्न करून फक्त 4 महिने झाले. त्यांचे देणे फेडून मला वैताग आलाय, की याचवाली माझ्या रोज घरी येऊन बसाल ती. आता पास घ्यावं का मराव? ही मला वाटते माझी पोटखराब जमीन जी आहे, ही माझी मला हो आयडी फार्म मला मिळावं. माझी एक आट आहे. सरकारला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय किती कर्ज आहे पण शेतीवर? आता कमीत कमी ₹3,00,000 कर्ज आहे. पुरीचं ₹1,50,000 आणि बँकेचं ₹1,00,000. पोरीचं ती मिळून एकूण मला ₹3,00,000 कर्ज आहे. ते कशाने फेडणार? कर्ज कोण राबणार? माफीच्या यादीत नाव आले. यादीत नाव आले माझं. काढून 9,000 लाख 1,20,17 याद झाले. साहेब काय म्हणते ते आयडी फार्म घेऊन ये. तुला ₹1,50,000 मी देतो, पण आयडी फार्म घेऊन ये. आयडी फार्म मागायला मला कमीत कमी ₹12,000 मागाल ती. 12,000 मी आणणार कुठनं आणि देणार कुठनं? आणि याजनं आमच्या गावात ₹10 टक्क्याने मला पैसे कोण दे बी नाही ती. मग मी तर कुठलं आणू पैसे? तेवढं जमीन गाणवाट ठेवावं. जर गाणवाट ठेवून कोण घे नाही ती. ते पोटखराब जमीन आहे. मी तर काय करणार त्याला मग? तुमची विनंती बघा का असलं माफ करा. नाहीतर आहे असं मला गळा पाय देऊन मारायला बसली मी. राज्यात नुकतीच कर्जमाफी झालेली आहे. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही 2,00,000 आणि 50,000 अशाप्रमाणे जवळपास 57 लाख शेतकऱ्याला कर्जमाफी झाल्याचे राज्य शासन सांगत आहे. परंतु यामध्ये पोट खराब वर्ग 2 च्या जमिनी पोट खराब आहेत. वतनी जमीन आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर माळढोक आहे, फॉरेस्ट जमीन आहेत. अशा जमिनींचा
फार्मर आय डी काढण्यासाठी ज्या अडचणी निर्माण होत आहेत, मुळात पोट खराब क्षेत्र असल्यामुळे यांचा फार्मर आय डी निघत नाही. कर्जमाफीच्या यादीमध्ये यांचे नाव आहे, परंतु कर्जमाफी होण्यासाठी जी अट टाकली आहे फार्मर आय डी आणि केवायसीची, फार्मर आय डी निघत नसल्यामुळे केवायसीचा तर विषय सोडून द्या. राज्यामध्ये जवळपास 3 लाख शेतकरी आहेत जे कर्जमाफीच्या यादीत आहेत, परंतु त्यांच्याकडे फार्मर आय डी नाही. राज्य शासनाने मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, महसूल मंत्री असतील, नुसत्या मीडियासमोर येऊन बाता मारून उपयोग नाही. संबंधित मंत्री महोदयांनी यांचे जो पोट खराब क्षेत्र आहे किंवा अन्य ह्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत, ह्या सगळ्या दूर केल्या पाहिजेत. सरसकट कर्जमाफी करणार होते तुम्ही, त्याच्यावरती काय बोलत नाही. 7/12 कोरा करणार होते, त्याच्यावरती तुम्ही बोलणं सोडून दिलं आहे. संबंधित ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करण्याऐवजी उलट शेतकऱ्यांना मला वाटतं आता साधारणतः 1.5 लाख शेतकऱ्यांना त्यांनी ते रिजेक्ट केलं आहे. त्याचीही कारणं त्यांनी स्पष्ट केली नाहीत. या सगळ्या कारणावरून असं दिसतंय की शेतकऱ्याच्या हितासाठी शासन कोणतीही पावलं उचलत नाही. ज्या पद्धतीने शासनाने पावलं उचलायला पाहिजेत अशा पद्धतीने हालचाली दिसत नाहीत. अधिकारीही त्याच पद्धतीने वागतात. तर अधिकारी मुळात राजकारण्याच्या दावणीला बांधलेले आहेत. त्यामुळे ते वैरण टाकील तेव्हाच खातात, अशा प्रकारचा तो प्रकार आहे. संबंधित कृषी मंत्री असतील, महसूल मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी फार्मर आय डीची आज शिथिल करावी आणि संबंधित सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यावा, एवढीच अपेक्षा आहे. आपण जिल्हाधिकारी असेल किंवा मुख्यमंत्र्याकडे मागणी केली की फार्मर आय डी जे आहे ते रद्दच करा, तर नेमकी त्या निवेदनात काय म्हटले? मुळात काय झालंय, जो फार्मर आय डी रद्द करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील आणि मुख्य सचिव असतील यांना मी विनंती केली आहे की भरिष्ठ जमीन आणि वतनी जमीन, मंदिराला दान केलेले अशा सर्व जमिनी हा मुळात बागायत आहेत. बागायत क्षेत्र असून देखील 7/12वरती ते पोट खराब आहे. 7/12वरती पोट खराब असल्यामुळे तांत्रिक अडचण काय, ते एखादा व्यक्ती फार्मर आय डी काढायला गेला, त्याचा फार्मर आय डी निघत नाही, तो रिजेक्ट होतो. त्यामुळे हा फार्मर आय डीची मुळात अटच रद्द करा. तुम्ही सरसकट कर्जमाफी देऊन टाका. 50,000 तुम्ही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला देता आणि जे कर्ज फेडत नाहीत अशांना तुम्ही 2 लाखाची माफ करताय. तुम्ही दुजाभाव करताय, अन्याय करताय शेतकऱ्यावरती. सर्वांनाच द्या ना तुम्ही. 2 लाख रुपये सरसकट, जे भरतात नियमित आणि न भरणाराला सर्वांनाच तुम्ही 2 लाखाची कर्जमाफी द्या. शेतकरी खुश राहिला तर तुम्ही खुश राहणार आहे. उद्या शेतकऱ्यांनी ठरवलं अन्नच पिकवायचं नाही तर तुम्ही खाणार काय? बाहेरच्या देशात जायची वेळ येईल तुम्हाला आणि अशी वेळ तुम्ही येऊ देऊ नका. हे तुमच्याच हातात आहे. तात्काळ फार्मर आय डी रद्द करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल, अन्य योजनेचा लाभ मिळेल. याकरता माननीय मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील आणि संबंधित सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांना त्याच अनुषंगाने मी निवेदन दिले आहे. आता मुळात प्रत्येक गावामध्ये कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असणारे 40 ते 50 शेतकरी आहेत. त्यामध्ये 10 ते 20 शेतकरी हे वर्ग 2चे आहेत. वर्ग जे 2चे असून ते पोट खराब आहेत. काही लोकांचे वर्ग 2चे क्षेत्र आहे, पण ते पोट खराब नाही. संबंधित काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो, शेजारच्या शेतकऱ्याला लाभ मिळतो, परंतु त्याच्याच बांधालगत असणाऱ्या शेतकऱ्याला पोट खराब असल्यामुळे लाभ मिळत नाही. यादीत नाव येतं आणि यादीत नाव आल्यानंतर फक्त कर्जमाफीच्या यादीत नाव, पण प्रत्यक्षात कर्जमाफी होत नाही. असं मागच्या 3 कर्जमाफीमध्ये असंच झालंय. आणि संबंधित जे शेतकरी आहेत, शेजारच्याला कर्जमाफी मिळाल्यामुळं यांना कर्जमाफी, त्यामुळं पूर्ण सरकारवरती ते नाराज आहेत. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये बी आणखीन एक बाब आहे, तांत्रिक अडचण असेल किंवा अन्य कुठल्या समस्या असतील. बँकांमध्ये कर्जमाफीच्या संदर्भात जे चालू आहे, आता जे मला वाटतं याद्या चालू आहेत बँकांमध्ये. शासनाकडून आलेली यादी वेगळी आणि बँकांकडून मिळणारी जी यादी आहे, कर्जमाफीचा आकडा आहे तो वेगळा आहे. तफावत आहे दोन्हीमध्ये. ज्या यादीमध्ये नावं आता समजा 1 लाखाची कर्जमाफी असेल आणि बँकेमध्ये ते 1,12,000 1,30,000 ची आहे. मुळात कर्ज किती आहे, त्याला व्याज किती लावलं आहे, अशा सर्व गोष्टी पाहणं अपेक्षित असताना देखील कुठेतरी घोटाळा होतोय का याचीही चौकशी झाली पाहिजे. कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून जे वेगवेगळे प्रकार दिसतात म्हणजे आकडेवारीचे, ते कुठेतरी थांबले पाहिजेत आणि शासनाचाही पैसा वाचला पाहिजे आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे.